मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज सौरभ भाऊसोबत गुड मॉर्निंग झाली आमची. हा सौरभ भाऊ, आणि आम्ही नाश्ता करत आहे गाईज. टी ब्रेक झाला आहे आता आम्हाला. सो आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे आणि आजचा ब्लॉग थोडंसं सरप्राईज आहे. सो मला माहिती पण नाही. सो ऑफिसला आलो, ब्लॉगिंग केलं, काम चालू झालं. आता टी ब्रेक झाला आहे, आम्ही नाश्ता करतो. ओके ओके. लंच ब्रेक. सचिन भाई जेवण करतो आता. सो गाईज लंच ब्रेक झाला आहे, जेवण पण झालं आहे. आता ऑफिस सुटल्यानंतर भेटतो तुम्हाला 6:30 वाजता. काहीतरी सरप्राईज आहे, सो तुम्हाला माहिती पण नाही. सो ऑफिस झाल्यानंतर भेटतो. दिस इज लॉग आउट. ऑफिस झाला आहे. सो आता चाललो आहे घरी, आणि घरी काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सो चला लवकरात लवकर आपण घरी निघूया. आणि पाऊस पण चालू आहे. घरी पोहोचलो तर तुम्हाला सरप्राईज चालू. गाईज आमच्या घरी पाहुणे आले आहे, दाखवतो पाहुणे कोणी. हे बघा, मम्मी आली आहे गाईज. आशीर्वाद. कसा झाला प्रवास? एकदम चांगला, मस्त मस्त झाला. उद्देश मामा कसा आहे? चांगला आहे. संदेश मामा चांगला आहे. उद्देश मामा चांगला आहे. चंदा मामी चांगली आहे. बेला आई चांगली आहे. इच्छा मामी चांगली आहे. सगळेच चांगले. सर्वच चांगले आहे. जोसेफ चांगला आहे. मोहिनी वहिनी चांगली आहे. स्नेहा वहिनी चांगली आहे. कार्तिक दादा चांगला आहे. पवन दादा चांगला आहे. कोयनाताई चांगली आहे. सर्वच चांगलं आहे. राजेश काका चांगला आहे. ते लब्बर असते ना, ते लब्बर एवढंच असते आणि खिचते कसं किती मोठं होतं. तसंच झालंय तुझं का? तसं का? विचारलं एवढंच, पण सगळ्याबद्दल सांगितलं. गुड गुड. अजून अजून काय विचार? काय नाही. कसा झाला प्रवास? मजा आली एकदम चांगलं झालं. तुझी तब्येत कशी आहे मम्मी? माझी तब्येत आता दिसत नाही का तुला? गाईज बघा एकदम फ्रेश. मम्मी कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि खूप दिवसानंतर आता मम्मीचा आजचा आपण स्वयंपाक खाऊ. हो. काय बनवत आहे आज स्पेशल? आज काही स्पेशल नाही आहे. आज सध्या तुम्ही स्पेशल आहे. हां. पप्पा कुठे आहे? पप्पा आहे शेजारच्या काकाकडे गेले आहे. हा. आता पप्पांना पण भेटू. तर मम्मी आली आहे. आणि काय खाऊ वगैरे आणलं की नाही? मला आणला की आणलाय. फ्रीज मध्ये आहे. मला आता ओ फ्रीज मध्ये आहे. बर्फी नाही कुठे? नाही बर्फी नव्हे. काय आहे मग? काढ ना. काढून खा. चौधरी वर्धेत पण चौधरी आहे का मम्मी? नाही वर्धेचं नव्हते. उदगीरचं आहे. अरे बाप रे बाप. आई लाडू. वा. मग आणि ते पण ड्रायफ्रूट वाले आहे. हो. मग आणि तो केशव काका एक नंबर. त्याच्यासाठी आणि मध्ये पूर्ण खाऊ आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये. पूर्ण पन्नी भरून आहे. आणि मी पप्पांना सांगितली होती एक फ्रेम आणायला. ती आमच्या घरी होती, वर्धेच्या घरी, शिवाजी महाराजांची. सो ह्या घरी लावायची. हो, बघा ना आता उद्या तिथे दाल खिचडी. आम्ही परवा दिवशीच खाऊन आलो. कुठं खाल्ली? दाल खिचडी घरी. घरीच खाल्ली काय? हा, घरी. रेसिपी आता जमते ना मला तुला? पप्पाला तर लय आवडते. हां. हप्त्यातून 2 वेळा तर खिचडी असतेच. बेला आईला आवडते, इच्छा मामीला आवडते. अच्छा. अशी बनवताच नाही येत म्हणते आम्हाला. हा का? हो. बनवायची आधी अर्धा 1 तास भिजू घालून ठेवावं लागते. ते हो. त्याची रेसिपीच तशी आहे ना? हा, त्याची रेसिपीच तशी आहे. तुरीची डाळ आलं पूर्ण मिक्स नाही करावं लागत. तुरीची डाळ आलं, मसुरीची, मुंगाची आणि तांदूळ हे मिक्स करून एका यायच्या. अरे वा. डाळ एक यायच्या. त्याला मग तडका द्यायचा. असं करा तडका म्हणजे ऑफिस मधून. हो. दाढी कापली ना पप्पाला? दाढी कापली? काय कापली झोपा दाढी? कमी केले बस. एक वाढला. हा, लय वाढली होती, कमी केली. कशी आहे? तू कसा आहे? काय मस्त. बनवायचं आहे काय कसं आहे तू? आम्हाला? मस्त. काय बोलले? हे दिसते का? त्याची ते हर वेळेस ते वाढून दिसते, आता थोडे वेगळे दिसते. अरे हिला काय माहिती गाईस काय होते मी आल्यानंतर. हा वा. अच्छा, कामं झाले म्हणून वाटते आहे ना? अरे, काम नाही झाले. व्हायचंय काम, हा? लाड करतो मी. अच्छा अच्छा. येल्ले येल्ले शिवा
हो, येतात. मी याचं नाही रे, ते याचं. हो वेलकम टू होम. काय जास्त पाऊस चालू का रे? लय पाणी चालू आहे का ग? आता बंद आहे. आरामात. गाईज बघा रोहिणी त्या आली आहे जादू बनून. पप्पा बघा ते पप्पा नो न्यू लुक केला. नमस्कार. जा. नमस्कार. पप्पानं काय काय आणलंय मला खाऊ दाखवतो तुम्हाला. विचारलं, काय आणलं तुम्ही असंच म्हणता म्हणे काही नाही आणलं. बघा कामाला खारी सगळं पाहायला भेटते आणि म्हणे. अर्धा- केक. अर्धा काढून कोण? दिलाय पप्पानं तिथं. कोणची पप्पा शिवा. कोण? एवढे डबे पाठवले त्याने. आईनं 2 पाठवले. चिप्सचं पॅकेट आहे गाईस. चिवडा 3, गोरसपाक बिस्किट, खारीचं पॅकेट 2, केक आणि तोस पॉकेट. एक डोनट आणलं होतं. थँक्यू पप्पा. ते खाल्लं मी गाडीत. मम्मी थँक्यू. एक मोनेको आणला होता ते खाल्लं मी. थँक त्याच्या सोडलेल्या 2च लेकी असणार कसं काय? सो गाईस खूप दिवसानंतर आता मम्मीच्या हाताचं जेवण करणार आहे. काय आहे तो? थँक्यू मम्मी. पहिले नंतर तर आता जेवण करतो आता आम्ही. धन्यवाद. पाहिजे. आणि डाळ. पाहिजे का? थांब आम्ही आणतो. ए डाळ तू सकाळी तू बनवली ना? आणतो. हो. हम्म. चटणी 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 टेस्ट कर. ठीक आहे. थोडी जास्त घ्यायची चटणी. क्या थोडी बात आहे. जास्त घ्यायची. मस्त बनवलं. सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि आता आई पप्पा वगैरे झोपली आहे. ताई पण झोपली आहे. आता मी पण झोपतो. सो आई पप्पा आली आहे गाईस. 1 हप्ता आहे ते पुणेमध्ये. सो 1 हप्ता त्यांच्यासोबत मजा करणार गाईस. मजा मस्ती त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणार. सो मागच्या महिन्यात पण आले होते, आत्ता पण आले आहे. सो आता मग पप्पा घरी आले तर चांगलं. घर पूर्ण भरल्यावाने वाटतं आहे गाईस. सो घरी आले तर खूप चांगलं वाटतं आहे. सो मित्रांनो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो आता 1 हप्ता मग पप्पा राहणार. सो त्यांच्यासोबत ब्लॉग तुम्हाला नवीन दिसणार. सो तुम्ही ब्लॉग बघितला. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमच्यापर्यंत असंच राहू द्या. आणि मग पप्पांना जे खाऊ आणलं आहे त्याच्यामधलं कुठलं तुम्हाला आवडलं आहे, खारी आवडला आहे, तोस आवडला आहे, काय आवडलं आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सो गुड नाईट अँड बाय बाय.